नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी रेश्मा तुम्हा सर्वांचे आपल्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. आज आपण या व्हिडिओमध्ये कटोरी ब्लाऊज भाग 2 याचे पेपर कटिंग पाहणार आहे. हे पेपर कटिंग केल्याने ब्लाऊज परफेक्ट बसतो व फिटिंग व्यवस्थित येते. या भागामध्ये आपण कटोरी ब्लाऊजचे पेपर कटिंग पाहूया. आपण आता ब्लाऊजचे पेपर कटिंग करणार आहे. प्रथम आपण पाठीमागच्या भागाचे पेपर कटिंग करणार आहे. तर पेपर कटिंग करताना नेहमी पेपर हा डबल फोल्ड घ्यायचा, जेणेकरून आपल्याला पाठीमागचा आणि पुढचा भाग मिळून जातो. तर सर्वप्रथम आपण ब्लाऊज उंची टाकणार आहे. इथं आपण ब्लाऊज उंची 14.5 टाकलेली आहे. ब्लाऊज उंची 13.5 होती, त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घेऊन 14.5 टाकलेली आहे. ब्लाऊज उंची टाकल्यानंतर आपण शोल्डर घेणार आहे. तर शोल्डर हा आपला 11 होता. 11चा अर्धा आपण घेणार आहे, तो 5.5 आहे. तर आपण शोल्डर हा 5.5 घेतलेला आहे. ते 5.5 शोल्डर घेतल्यानंतर आपण मुंडा उंची घेणार आहे. मुंडा उंची ही शोल्डरच्या अर्ध्यापेक्षा अर्धा इंच जास्त असते. शोल्डरचा अर्धा हा आपला 5.5 आहे, त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढवल्यानंतर मुंडा हा 6 घेणार आहे. इथे मुंडा हा 6 घेतलेला आहे. मुंडा 6 घेतल्यानंतर आपण ही छातीची लाईन घेणार आहे. इथे मी छातीची लाईन घेतलेली आहे. तर ही छातीची लाईन घेतल्यानंतर आपण पुढच्या हा मागचा गळा घेणार आहे. मागचा गळा हा आपला गळा रुंदी 2.25 आहे. तर इथे मी 2.25 इंच मुंडा गळा रुंदी घेतलेली आहे. तर गळा उंची आपली 9.5 आहे. 9.5 मध्ये अर्धा इंच वाढवल्यानंतर 10 होते. तर इथं आपण मागचा गळा 10 घेणार आहे आणि इथं गळ्याची रुंदी 2.25 घेणार आहे. या पद्धतीने इथं आपण गळा चौकोनी किंवा गोल सुद्धा ठेवू शकतो. जसा आकार पाहिजे गळ्याला तसा आपण इथं आकार देऊ शकतो. तर आपण इथं सध्या चौकोनीच घेत आहे पेपर कटिंगवरती. आणि हे पुढील गळ्याचे माप आहे. हे पुढील गळ्याचे माप आपण 6 घेतलेले आहे. पुढील गळा 5.5 आहे. तर इथं फक्त दाखवलेलं आहे, आपण तो नंतर कट करणार आहे. इथे हा मागील गळा घेतलेला आहे 9.5 अधिक अर्धा इंच म्हणजे 10. तर आता मुंडा हा आपण घेतलेला आहे 6 मध्ये 6 हा इथं 6चा बिंदू आला. मुंड्याचा इथं बिंदू आला. तो बिंदू आपण अर्धा इंच आतमध्ये घेणार आहे. अर्धा इंच आतमध्ये घेतल्यानंतर आपण मुंडा हा अशी तिरपी लाईन घेतलेली आहे. शोल्डरपासून मुंड्याकडे तिरपी लाईन घेतलेली आहे आणि इथे 1.5 इंचाचे माप घेऊन आपण मुंड्याला आकार दिलेला आहे. हा 1.5 इंच घेतलेला आहे आणि 1.5 इंचावरती बिंदू घेऊन आपण हा मुंड्याला आकार दिलेला आहे. आता छातीचे माप टाकताना छाती ही 9 आहे. 9 मध्ये अर्धा इंच अधिक घेतल्यानंतर 9.5 इथं 9.5 वरती आपण बिंदू घेतलेला आहे आणि खालचा कमरेचा बिंदू हा 8.5 वरती घ्यायचा आहे. कमर ही आपली 32 आहे. 32 मध्ये अर्धा इंच वाढवून घेतल्यानंतर 8.5 झाले. इथं आपण कमर ही 8.5 घेतलेला आहे आणि इथला आणि इथला बिंदू आपण जोडून घेतलेला आहे. तो तिरपा घ्यायचा असतो आणि तिरपा आलेला आहे. तर आपण हा बिंदू जोडून घेतल्यानंतर ही शिलाई माया आपण 1.5 इंच वाढवली आहे. इथून अशी शिलाई माया 1.5 इंच वाढवून घेतलेली आहे. वरती पण 1.5 इंच वाढवून घेतलेली आहे. तर कमरेचा जो टक्स असतो तो आपण 4 वरती घेतलेला आहे. खालून टक्स रुंदी ही 4 घेतलेली आहे आणि टक्स उंची ही 4.5 घ्यायची असते, ती 4.5 घेतलेली आहे. आणि इथे जो 4 वरती बिंदू आलेला आहे त्याच्या साईडला आपण अर्धा इंच मार्क करून असे टक्सच्या खुणा करून आपण असा टक्स घेतलेला आहे. तर हे आहे पाठीमागच्या भागाचे मार्किंग. आता आपण हा भाग कट करूया. हा आपण पाठीमागचा भाग कट करून घेतलेला आहे. डबल फोल्ड याच्यासाठी घेतलेला आहे की पाठीमागचा भाग हा जसाच्या तसा आपण पुढच्या भागाला पेपर कटिंगसाठी घेणार आहे, म्हणून आपण हा भाग डबल घेतलेला आहे. आता आपण हा मधोमध वेगळा करणार आहे. तो एक भाग आपण पुढच्या पेपर कटिंगसाठी वापरणार आहे.
हा आहे मागचा भाग आणि हा एक भाग आहे तो आपण पुढचे माप टाकणार आहे या भागावरती. त्याच्यासाठी आपण डबल फोल्ड घेतलेला होता. तर हा भाग आपण साईडला ठेवूया, पाठीमागचा भाग, आणि याच्यावरती आपण पुढच्या भागाचे मेजरमेंट घेऊया. पुढच्या भागाचे पेपर कटिंग करूया. तर मुंड्यामध्ये आपण अर्धा इंचाने आपण कमी करायचा आहे पुढच्या भागासाठी मुंडा. अशा प्रकारे अर्धा इंच आतमध्ये घ्यायचा आणि हा असा आकार देऊन घ्यायचा, असा आकार देऊन घ्यायचा. आता आपण पुढच्या गळ्याचे माप टाकणार आहे. पुढचा गळा हा आपला 5.5 होता, त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढवून हा 5.5 मध्ये अर्धा इंच वाढवल्यानंतर 6 वरती मार्क करून आपण गळा रुंदी ही 2.25 घेणार आहे. 2.25 वरती मार्क करणार आहे खालच्या साईडनं आणि असं आता आडवी लाईन घेणार आहे आणि वरती पण 2.25 इंचावरती मार्क करून उभा लाईन घेणार आहे. हा झाला पुढचा गळा. आता तो 1 इंच गोलाकार देण्यासाठी अशी तिरपा 1 इंच घ्यायचा आहे या पद्धतीनं आणि इथं आपण गोलाकार देऊन घ्यायचा आहे. तो असा द्यायचा पट्टीच्या साह्याने. हा झाला पुढचा गळा. आणि आता आपण टक्स पॉईंट घेणार आहे. छातीच्या मापानुसार टक्स पॉईंट हा 10.25 आहे. तो अशा प्रकारे शोल्डरपासून खाली घ्यायचा, 10.25 वरती मार्किंग करायचे आणि इकडून इथून टक्स रुंदी ही 4 घ्यायची आहे. ती इथं बरोबर 4 आहे. आणि आपण आता क्रॉसपट्टी घेणार आहे. क्रॉसपट्टी इकडून आपलं उंची 14.5 असल्यामुळे आपण 3 इंच क्रॉसपट्टीची उंची घेणार आहे आणि इथून 3 इंच घेऊन अशी आडवी लाईन घेणार आहे. या पद्धतीनं क्रॉसपट्टी घ्यायची आहे आणि इथून 4 इंचावरती खूण करून आपण इथे 1 इंच वाढवून घेणार आहे. पुढच्या साईडला 1 इंच क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी आपण इथून 1 इंच वरती घेतलेला आहे आणि आपण इथून क्रॉसपट्टीचा आकार घेणार आहे इथं 4 इंचापर्यंत अशा प्रकारे. आणि आपली कटोरी आहे 5.5. तर आपण आता कटोरीचे माप टाकणार आहे. इथून आपल्याला कटोरीचे माप हे 5.5 घ्यायचे आहे. इथं कटोरीचे माप 5.5 घेतलेले आहे. आता 5.5चा मध्य हा आपला 2.25 होतो. तर आपण इथं 2.25 वरती मार्किंग करून घेणार आहे आणि वरच्या बाजूला 1 इंच वरती बिंदू घेणार आहे. कटोरी आपली 5.5ची आहे, तर आपण 5.5 वरती मार्किंग करून आपण या पद्धतीने सुद्धा कटोरीचा मध्यबिंदू घेऊ शकतो. या पद्धतीने असा डबल फोल्ड टेप करून इथं बिंदू घेतलेला आहे आणि इथून वरचा बिंदू हा 10.25 वरती आहे, जो की आपण शोल्डरच्या पट्टीपासून 10.25 घेतलेला आहे कटोरी छातीच्या मापानुसार. हा आपला कटोरीचा मध्यबिंदू इथून ते इथपर्यंत आपण उभी लाईन करून घेणार आहे. आणि आता टक्सला हा टक्स असणार आहे कटोरीचा. तर आपण कटोरीला आकार देताना हा 5.5चा जो बिंदू आलेला आहे तो असा पूर्ण वरती लाईन घेणार आहे वरपर्यंत मुंड्यापर्यंत. आणि इथून गळ्याच्या जे माप घेतलेला आहे इथला बिंदू जो आहे हा जो बिंदू आहे तिथून आपण 1 इंच वरती घेणार आहे कटोरीला आकार देण्यासाठी. तर इथून ते मुंड्याच्या साईडला आपण या पद्धतीने आडवी लाईन घेणार आहे. ही उभी लाईन आणि आडवी लाईन घेऊन जो बिंदू मिळतो त्या बिंदूपासून आतमध्ये आपण 2 इंचावरती मार्किंग करून कटोरीला आकार देणार आहे अशा प्रकारे.
अशा प्रकारे हा कटोरीचा आकार एकदम व्यवस्थित येतो. तुम्ही पाहू शकता किती व्यवस्थित आकार आलेला आहे आणि ही कटोरी अचूक कटोरी आहे. असे पेपर कटिंग केल्यानंतर कटोरी ही व्यवस्थितच बसणार आहे. तर आपण कटोरीचे पेपर कटिंग करून घेऊया. त्याच्या आधी आपण परत एकदा समजावून घेऊया पेपर कटिंग. आपण पाठीमागचा भाग घेतलेला आहे. मुंडा हा अर्धा इंच आतमध्ये घेऊन हा आकार दिलेला आहे. नंतर आपण पुढचा गळा घेऊन 2.25 इंच गळा रुंदी घेतलेली आहे. 6 इंच आपण गळा उंची घेतलेली आहे. 1 इंच तिरपं घेऊन आपण आकार दिलेला आहे. नंतर आपण क्रॉसपट्टी घेतलेली आहे. ती इथून 3 इंच आणि इथून 3 इंच घेऊन आपण आडवी लाईन घेतलेली आहे. इथं 4 इंच अंतर घेऊन आपण कटोरीचा आकार देण्यासाठी वरती 1 इंच घेऊन आपण कटोरीचा आकार देऊन घेतला. नंतर कटोरीचे माप घेतले 5.5 इंच. 5.5चा मध्ये घेतला आपण इथपर्यंत आणि कटोरीचा जो टक्स असतो तो बिंदू आपण शोल्डरपासून खाली 10.25 इंच घेतलेला आहे. तो हा बिंदू आहे. इथून आडवी लाईन घेतली आणि हा कटोरीचा टक्स घेतला आणि कटोरीला आकार देताना आपण 5.5 वरून उभाशी लाईन घेतली आणि इथून गळ्यापासून वरती 1 इंच घेऊन ही आडवी लाईन घेतली. इथं जो बिंदू आला तिथून आपण आतमध्ये 2 इंच घेऊन आपण कटोरीला आकार देऊन घेतला. हा आहे पुढच्या भागाचे पेपर कटिंग. तर आपण पुढचा भाग कट करून घेऊया. अशा प्रकारे आपण ब्लाऊजच्या मापाने पेपर कटिंग करून घेतलेले आहे. हा पुढच्या भागाचे हे 3 भाग आहेत. कटोरी, क्रॉसपट्टी आणि कटोरी साईडचा भाग. हे भाग कसे वाढवायचे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. कटोरी कशी वाढवायची, क्रॉसपट्टी कशी वाढवून घ्यायची ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.